मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी रागातच वसूला म्हणते, हे पहा काय करायचं ते शोधायला, त्याचबरोबर तो मार्ग सापडायला आपल्याला जरा वेळ लागतोच, प्रत्येकाला वेळ लागतो. पण हा जो कुचेष्टेचा तुम्ही सूर लावलाय ना त्या, तो मला अजिबात आवडलेला नाही आहे, असं जीवाबद्दल बोलताना नंदिनी वसूला खडसावते. मग आता वसू हात जोडते आणि म्हणते, चुकलं बाई माझं, कारण या घरात काहीही बोलायची ना आता चोरीच झाली. मग आता चल बाई रम्या, कामं पडली आहेत खूप, असं म्हणून वसू रम्याला घेऊन निघताच नंदिनी तिला अडवते आणि म्हणते, थांबा, कुठे चालला आहात लगेच? अगोदर जीवांना सॉरी म्हणा आणि लगेचच कामाला लागा. तेव्हा वसू रागात विचारते, काय? तेव्हा मी सांगितलेलं ऐकायला नाही आलं का वसू आत्या? अहो, जीवांना सॉरी म्हणायचंय. तेव्हा वसू एकदम शॉकच होऊन जाते की मी आणि जीवाला आता सॉरी म्हणायचं. मग नंदिनी विचारते, काय झालं हो? कसं आहे ना, ऐकू न आलेलं पर ऐकवण्याची माझ्याकडे दुसरी सोय सुद्धा आहे हा वसू आत्या, ते म्हणजे जास्तीची कामं. तेव्हा आता वसू लगेचच म्हणते की हो, ऐकायला आलंय, अगं मला ऐकायला आलंय, असं म्हणून ती जीवाजवळ जाते. तेव्हा मानिनी मात्र खूप हसत असते, कारण नंदिनीने बरोबर आता वसूला एकदम काट्यावर धरत आता तिला जीवाला सॉरी म्हणायला सांगितलेलं असतं. मग आता लगेचच वसू जीवाच्या हातापाया पडते आणि म्हणते, बाबा मी तुझ्या हातापाया पडते, पण काय आहे ना, आजपर्यंत एक तू माझा भाचा म्हणून मी तुझ्या पाठीवर प्रेमाने धपाटे मारत आले, तुला 4 गोष्टी सुनावत आले, टोमणे मारत आले, पण आता इथून पुढे नाही मारणार, कारण तुला मारलं ना म्हणून तुझी ही बायको ना कोर्टात खेचायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही, मला माफ कर बाबा, असं म्हणून ती हात जोडते. तेव्हा रम्या सुद्धा सॉरी जीवा असं म्हणते, पण आता सॉरी म्हणण्याचा तिचा मोटिव्ह वेगळाच असतो. तेव्हा नंदिनीला लगेचच तो समजतो. ती म्हणते, रम्या? मग रम्या मोठ्या तोऱ्यातच विचारते, काय ग, आता काय झालं? मी म्हटले ना त्याला सॉरी, आणि आता काय उठाबशा काढू का? नंदिनी म्हणते, हे बघ, पुढच्या वेळी ना ते सुद्धा करायला लावेन मी, आता जर जास्त तोंड चालवलं ना तर, आणि आता जा बरं लागा कामाला, असं ती म्हणते. तेव्हा आता रम्या निघणार तितक्यातच नंदिनी म्हणते, 1 मिनिट, आज ना घरातले सगळे पडदे सुद्धा धुवायला काढायचे आहे, ते काढा, आणि वॉशिंग मशीनमध्ये नाही धुवायचे हा पडदे, ते हातांनी धुवायचे आहेत. तेव्हा रम्या विचारते, काय हातांनी? तेव्हा आता रम्या खूपच घाबरते की बापरे, आता माझा हात कामातनं जाणार. वसू म्हणते की अगं गप, चल आतमध्ये, असं म्हणून ती रम्याला लगेचच आतमध्ये घेऊन जाते. नंदिनीने वसूची बरोबर आता खोड मोडलेली असते आणि जिरवलेली सुद्धा असते, कारण जीवाला टोमणे मारणाऱ्या वसूला आता कायमचा तिने धडा शिकवलेला असतो. मग त्यानंतर आता मानिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती लगेचच नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, गुणाची ग बाई माझी, कशी ग वाघिणीसारखी जीवाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलीस. तेव्हा जीवासुद्धा नंदिनीकडे बघून हसतो. तेव्हा नंदिनी मात्र आता गालातच हसते आणि जीवाकडे बघते. जीवासुद्धा आता सर्व राग रुसवा विसरून नंदिनीकडे बघत असतो, कारण त्यालाही तिचं आता कौतुक वाटतं. मग आता मानिनी म्हणते, जीवा ए बाळा, तू नशीबवान आहेस हा, आणि हा काय प्रकार आहे रे, कोण बोललो कोण तुला घरी बसण्यावरनं? तेव्हा तो म्हणतो, नाही गाई ठीक आहे, पण ना आता मला सुद्धा बळ आले, कारण स्वतः वाघीणच माझ्या सोबत आहे म्हटल्यानंतर मी कोणतंही जंगल अगदी पालथं घालू शकतो, असं म्हणून तो नंदिनीकडे खूपच कौतुकाने बघत असतो आणि तिला सांगतो की जो आतमध्ये पसारा घालून ठेवलाय ना तो मी आवरून येतो. मग आता तो जायला निघताच नंदिनी म्हणते, तुम्ही एकट्याने नका आवरू, आहे ना मी तुमच्यासोबत, आपण दोघेही मिळून तो पसारा आवरूयात. तेव्हा मानिनी पुन्हा एकदा कौतुकाने दोघांकडे बघते. तर आता ते दोघेही रूममध्ये जात असताना कौतुकाने आता त्या दोघांकडे पाहत मानिनी विचार करते, बायको नवऱ्यासाठी भांडली तर लोकांची तोंडं आपोआपच बंद होतात, बायको जर नवऱ्याशीच भांडली तर, जसं नंदिनीने आज जीवाची बाजू घेतली तशी काव्या कधी उभी राहील का पार्थच्या पाठीशी, असा सततच तिला प्रश्न पडतो आणि ती त्याच विचारात असते. तर दुसरीकडे काव्या आणि अनिशा या दोघीही कॅफेमध्येच बसलेल्या असतात. काव्या म्हणते, या कॅफेची सर्व्हिस दिवसेंदिवस खूप खराब होत चालली आहे ग, कारण आता किती वेळ झालाय मी कॉफी ऑर्डर करून, आईस कॉफी ऑर्डर केली आहे, पण अजूनही आली नाहीये. तेव्हा अनिशा म्हणते, जागेबद्दलच्या आठवणी खटकायला लागल्या ना की लोकांना ती जागासुद्धा आवडेनाशी होते. तेव्हा काव्या आता विचारते, काय? मग आता अनिशा शांतपणे म्हणते, कुठे काय, अगं मी तुला असं म्हणाले की तुझी कॉफी येईल ग मुली, थोडा तू सब्र रख, कारण वाट
लागण्यापेक्षा ना वाट बघितलेलं कधीही चांगलं. तेवढ्यातच वेटर आता सिनेमन कॉफी घेऊन तेथे येते. तेव्हा काव्या आता तिच्यावर भडकते आणि म्हणते हे काय आहे. तेव्हा ती म्हणते सिनेमन कॉफी. काव्या रागात म्हणते अहो पण मी आईस कॉफी ऑर्डर केली होती ना. तेव्हा काय ऑर्डर केलं होतं मी असं पुन्हा त्या वेटरला ती विचारते. ती हसतच म्हणते नाही हो माहिती मला. अहो मॅम म्हणजे माझं ना फक्त ऑर्डर देण्याचं काम आहे, मी काही ऑर्डर घेत नाही, एन्जॉय युअर कॉफी. तेव्हा आता ती निघणार तितक्यातच काव्या म्हणते 1 मिनिट, अशी जबाबदारी झटकून ना तुम्ही जाऊ शकत नाही, समजलं. कारण इथे काम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाचं कर्तव्य आहे इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला काय हवं नको ते सर्व करणं. तेव्हा अनिशा एकदमच गप्प राहते आणि त्यानंतर काव्याला शांत राहायला सांगते. मग आता काव्या म्हणते ए बाई मला बोलू दे ना, जरा गप्प बस गो तू. तेव्हा आता मी काय ऑर्डर केली होती, आईस कॉफी केली होती, अजिबात सिनेमन कॉफी ऑर्डर केली नव्हती, असं काव्या पुन्हा पुन्हा म्हणते. तेव्हा पार्थ आता म्हणतो मी सिनेमन कॉफी ऑर्डर केली आहे, आईस कॉफी नाही. मग काव्या आता म्हणते अनिशा प्लीज, अगं पार्थ देशमुखांची नक्कल सारखी नको न करू, सारखे सारखे ते मग डोळ्यासमोर येतात. मग आता ती वेटर म्हणते की अच्छा सॉरी हां, माझ्याच लक्षात नाही आलं, त्या समोरच्या टेबलवर जी कॉफी द्यायची होती ना ती मी तुम्हाला दिली आणि त्यांची कॉफी तुम्हाला आली, सॉरी मॅम, असं म्हणून ती पार्थकडे जाते. त्यानंतर ती वेटर जेव्हा लगेचच आता पार्थकडे कॉफी घेऊन जाते तेव्हा पार्थ विचारतो काय हो कोणती कॉफी आणून दिली तुम्ही मला, असं म्हणून ती आईस कॉफी तो तिच्याकडे देत असताना समोरच आता काव्य असते. काव्याला पाहताच पार्थच्या मनात पुन्हा एकदा लाडू फुटतात. तो आता काव्याकडे बघून हसतो आणि म्हणतो काव्या. मग काव्या धक्क्यानेच पार्थकडे बघते, तिला राग येतो, तिला वाटतं की माझा पाठलाग करतच हे इथे आले की काय. आणि मग त्यानंतर अनिशाला सुद्धा खूप म्हणजे खूप आनंद होतो. तेव्हा पार्थ आता लगेचच काव्याकडे जातो आणि म्हणतो 1 मिनिट हां. तेव्हा तो अनिशाला भेटतो आणि हाय अनिशा कशी आहेस अशी विचारपूस करतो. तेव्हा तो म्हणतो काव्या हॉट प्लेझंट सरप्राईज, आपण एकाच कॅफेमध्ये. मग आता पार्थ कळू न देता काव्याला विचारतो काय हो नवऱ्याशी भांडण वगैरे झालंय का काही. तेव्हा त्या वेटरला वाटतं की मलाच हा म्हणतोय की काय. तेव्हा ती हसते आणि म्हणते सर अहो माझं लग्नच झालेलं नाही आहे. तेव्हा पार्थ हसून म्हणतो हो ते ना एकदम बरं झालं. मग काव्य डोळे मोठे करून पार्थकडे बघते. तेव्हा आता पार्थ जरा गडबडतो, गोंधळतो, शांत राहतो आणि म्हणतो माझं एक म्हणणं होतं, हे असं काय करताय, अहो मी मागवलं काय आणि तुम्ही देताय काय. मग आता ती वेटर म्हणते सॉरी हा सर, चुकूनच दुसऱ्याची ऑर्डर ही तुम्हाला आली. तेव्हा पार्थ म्हणतो तेच ना, आता चूक केली आहे ना तुम्ही, मला ना तुमच्या मॅनेजर बरोबर आता बोलावंच लागेल. आता तुमचे मॅनेजर कुठे आहे सांगा बरं. ही माझी कॉफी तुम्ही दुसऱ्या कोण्या माणसाला दिली असती आणि त्या माणसाने जर ती प्यायली असती तर त्या माणसाला आणि तुमच्या मॅनेजरला दोघांनाही बघून घेतलं असतं. तेव्हा काव्य रागातच म्हणते हात तर लावून दाखवा. मग आता पार्थ हसतो आणि म्हणतो ऑफर देताय की डेअरिंग दाखवताय, अहो मी त्या माणसाला बोललोय, तुम्ही उगीच तुमच्यावर कशाला घेताय. तेव्हा ती वेटर मुलगी म्हणते की अहो नेमकी तुमची ऑर्डर ना या मॅडमकडेच गेली, सगळ्या जगात यांच्याकडेच जायची होती, असं ती जरा रागातच काव्याकडे बघून म्हणते. तेव्हा काव्या विचारते काय बोललात, अहो तुम्ही जरा आज जास्तच बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला. तेव्हा पार्थ आता हसतो आणि म्हणतो काव्या काव्या, असं म्हणून तो त्या मुलीला सांगतो बरं झालं तुम्ही ही कॉफी या मॅडमलाच दिली. मग आता ती वेटर म्हणते सर तुम्ही माझी तक्रार करणार का. तेव्हा पार्थ म्हणतो नाही हो मॅडम, अहो मी तुमची तक्रार का करेल, कारण तुमच्यामुळे एवढी गोड भेट आमची आज घडली आहे आणि याबद्दल ना तुमचं अगदी कौतुकच केलं पाहिजे, या तुम्ही आता, असं म्हणून पार्थ तिला जायला सांगतो. तेव्हा काव्य अजूनही डोळे मोठे करून पार्थकडे बघत असते. तेव्हा ती वेटर मुलगी जेव्हा तेथून जाते ना काव्य लगेच पार्थच्या अंगावर धावते आणि काय हो तुम्ही इथे काय करताय असं विचारते. पार्थ आता क्लायंटबद्दल सांगणार तितक्यात ते क्लायंट स्वतःच उठून पार्थकडे येतात आणि विचारतात सर सगळं काही ठीक तर आहे ना. काव्य पटकन मागे होते तर पार्थ आता म्हणतो हो सगळं काही अगदी ठीकच आहे. मग पार्थ आता लगेचच ओळख करून देतो, हे आहेत माझे क्लायंट मिस्टर गायकवाड. मग आता अनिशाची ओळख करून देत पार्थ म्हणतो ह्या
अनिशा आहेत आणि ह्या माझ्या आता त्याला पुढे काय सांगावं कळत नाही. तर काव्या सांगते की मी काव्या आहे, काव्या देशमुख. पार्थ जरा गडबडून सांगतो, हो माझ्या काव्या देशमुख आहेत ह्या. मग काव्या अजूनच डोळे मोठे करून आता पार्थकडे बघू लागते. तेव्हा आता लगेचच पार्थ आपली नजर दुसरीकडे करतो, कारण काव्या चिडेल म्हणून. त्यानंतर आता लगेचच ते क्लायंट म्हणतात की हो मिस्टर पार्थ ना सतत तुमच्याबद्दल खूप छान छान बोलत असतात हां. तेव्हा काव्या पार्थकडे बघतच राहते. तेव्हा अनिशा म्हणते हो ते तर आहेच हो, चांगले खूप चांगले आहेत. तेव्हा आता ते क्लायंट म्हणतात की खरंच तुम्ही ना खूप लकी आहात, कारण तुम्हाला मिस्टर पार्थसारखे हजबंड मिळाले. तेव्हा मनाने अगदी रॉयल आहेत हां, हे अगदी रॉयल असं अनिशा पार्थचं कौतुक करत म्हणते. तेव्हा काव्या म्हणते अनिशा ही कॉफी घे गं आणि संपवून टाक हां. मग आता ते क्लायंट म्हणतात की मॅडम तुम्ही ना बरोबर बोलताय हां अगदी, कारण असा माणूस हजबंड म्हणून मिळणं खरंच नशीब आहे हां यांचं. तेव्हा अनिशा म्हणते अहो नशीबवानच आहे आमची काव्या. तेव्हा ते क्लायंट पुन्हा विचारतात ट्विन वॉच कसे वाटले, आवडले ना तुम्हाला. मग आता काव्या त्यांच्याकडे बघतच राहते. त्यावेळी आता पार्थ म्हणतो सॉरी हा काव्या, सांगायचंच विसरलो, कारण यांनीच आपल्याला ते ट्विन वॉचेस दिले होते. तेव्हा काव्याला ते सगळे प्रसंग आठवतात की एक घड्याळ माझ्याकडून फुटलं आहे. तेव्हा तिला जरा वाईट वाटतं आणि ती पार्थकडे बघून इशारा करते. तर दुसरीकडे रम्या ही खूप चिडलेली असते. वसू आणि ती रूममध्ये येते आणि म्हणते बघितलंच नाही अगं त्या नंदिनीने किती इन्सल्ट केला आपला, ते पण कुणासाठी तर त्या जीवासाठी. तेव्हा आता वसू म्हणते अगं तेच हवं होतं मला, कारण नंदिनीने त्याची बाजू घ्यावी आणि त्याला इन्स्पायर करावं आणि जीवाने काम करण्यासाठी घराच्या बाहेर जावं, म्हणजे मग आपल्याला जे हवंय ना ते करता येईल. तेव्हा रम्या रागातच विचारते काय काय हवंय आपल्याला सांग ना. हे बघ आई काहीही घडत नाहीये, त्यामुळे तू असं हवामहल बांधणं ना बंदच कर. वसू आता मोठ्याने हसते. मग आता रम्या म्हणते अगं जीवा जर कामाला गेला ना तर नंदिनीसाठी ते चांगलंच आहे ना, घातक कसं असेल. मला तर असं वाटतं ना आई अति काम केल्यामुळे तुझं ना डोकं काम करेनासं झालंय. त्यावेळी आता वसू विचारते हो का. तेव्हा रम्या विचारते आई तू विसरायला वगैरे लागलेली नाही आहेस ना. अगं आपल्याला नंदिनी आणि जीवाला ना त्रास द्यायचा आहे, त्यांचं नुकसान करायचंय, त्यांना बर्बाद करायचंय, हे लक्षात आहे ना तुझ्या, असं ओरडून ओरडून ती विचारते. तेव्हा वसू तिला शांत करते आणि म्हणते मूर्ख आहेस तू. तेव्हा आता रम्या विचारते काय मी मूर्ख. मग वसू तिला चुप असं म्हणून गप्प करते. इकडे आता ते क्लायंट सारखंच विचारतात कशी वाटली तुम्हाला घड्याळं. तेव्हा काव्या म्हणते छान वाटली घड्याळं. मग आता पार्थ हळूच म्हणतो पहिल्याच दिवशी फोडली आणि काय छान आणि कसलं काय. तेव्हा आता ते क्लायंट विचारतात काय. मग आता त्यांनाही समजतं घड्याळ फुटली की काय. त्यावेळी आता काव्या म्हणते हो नाही तसं नाही, यांचा ना स्वभाव खरं तर खूप गमतीशीर आहे, नुसतं आपलं बडबड करत राहतात आणि नेमकं आजच घातलं नाहीये त्यांनी ते घड्याळ, पण नेक्स्ट टाइम जेव्हा ते येतील ना तेव्हा त्यांच्या हातात असेल हां. आणि अगदी गॅरंटीने सांगते मी तुम्हाला तुम्ही दिलेलं घड्याळ ना अगदी उठूनच दिसेल त्यांना. तेव्हा पार्थ पुन्हा हळूच विचारतो फुटलेलं घड्याळ कसं उठून दिसेल. काव्या म्हणते गप्प बसा ना. तेव्हा ते क्लायंट पुन्हा विचारतात काय. मग आता पार्थ म्हणतो हो गंमत गंमत बोलल्या ना त्या, मी माझा स्वभाव खूप गमतीशीर आहे. मग क्लायंट म्हणतात कसं आहे ना तुमची जोडी ना खूप छान आहे हां, सुंदर आहे, क्यूट आहे. मग आता ते क्लायंट पार्थचा निरोप घेऊ लागतात आणि जोडीच्या फ्लॅटचे डिझाईन मला पाठवाल ना असं विचारतो. तेव्हा आता लगेचच पार्थ म्हणतो हो आपण उद्या बँड्राला भेटूयात. मग आता ते जेव्हा तेथून जातात ना तेव्हा पार्थ पुन्हा गमतीने म्हणतो की अहो काव्या कशाला फोर्स करताय मला बसायला, असं म्हणून तो बसणार. तितक्यात काव्या म्हणते अहो अनिशा बसणार आहे तिथे. तेव्हा अनिशा म्हणते ए बाई वेडे, मी आपली निघतच होते, तुम्ही बसा की इथे. अगं कशाला उगीच थांबवतेस तुम्हाला, मी कबाब में हड्डी तरी का बनू, आणि तसंही मांजर आणि बोक्यामध्ये माझ्यासारख्या खारोताईचं तरी काय काम. तेव्हा काव्या अनिशाला म्हणते जाऊ नको. तरीही आता लगेचच अनिशा म्हणते नाही जावं लागेल, तुम्ही एन्जॉय करा, असं म्हणून ती पर्स घेऊन पळू लागते. त्यानंतर आता पार्थ हा काव्याकडे बघतो. काव्या डोक्यालाच हात लावते. पार्थ शांतपणे तेथे बसतो आणि विचारतो काय मांजर आणि बोक का. अहो बसा ना बसा, नवरा बायकोतलं सगळं मैत्रिणीला सांगता वाटतं. तेव्हा काव्य पुन्हा आश्चर्याने त्याच्याकडे बघते. दुसरीकडे वसू कुणाला तरी फोन करते आणि हॅलो पार्टनर इन क्राईम,
मी म्हटलं होतं ना, कोणाची कुठली नस दाबायची. हे एकदा समजलं की आपल्याला हवे तसे रिझल्ट यायलाच लागतात. कारण जीवाची दुखरी नस दाबली आणि नंदिनी लगेचच त्याची बाजू घेऊन त्याच्या बाजूने बोलली. आता जीवानं अगदी झडझडून उठेल आणि बाहेर जाईल व कामसुद्धा करेल आणि मग त्याच्याच हातून नंदिनीचं कामसुद्धा तमाम होईल. सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे होणार असं आता वसू जेव्हा म्हणते तेव्हा मात्र रम्या अगदी कान लावून तिचं बोलणं ऐकते आणि गालात हसते. म्हणजे सगळा हा आईचा प्लॅन होता हे तिला समजतं. मग आता पुढे वसू म्हणते, घाई नको, अजिबात घाई नको, कारण एवढं सावकाश मरण यायला हवं ना की शेवटच्या श्वासापर्यंत समोरच्याला कळता सुद्धा कामा नये की आपण ना मरतोय असं. म्हणून आता वसू लगेचच फोन ठेवते. तेव्हा रम्या आता खूपच घाबरते आणि विचारते, आई अगं कोण मरणार आहे आता? अगं नक्की कोण मरणार आहे सांग ना, जीवा की नंदिनी? तेव्हा जीवाच्या हातून नंदिनी असं आता वसू सांगायला जरा शॉकच बसतो आणि ती मोठ्यानेच विचारते, काय? तेव्हा तू ओरडू नकोस. कसं असतं ना अगं रम्या, आपल्या हातून एखादी अप्रिय घटना घडली तर आपल्याला असं वाटतं ती अप्रिय घटना घडण्याऐवजी ना मरण पत्करलेलं नेहमीच बरं. पण ना तुला हे नाही कळणार अगं. तेव्हा रम्या म्हणते, आई मला ना इतकंच कळतंय आत्ता या क्षणी. हा जो कोणी माणूस होता ना, या अगोदर सुद्धा त्याचा एकदा फोन आला होता. तेव्हा कोण आहे हा माणूस असं ती आता विचारते आणि जरा घाबरलेली असते. वसू वेड्यासारखी आता हसू लागते. तर दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवा दोघेही कपड्यांच्या घड्या घालत असतात. एकमेकांकडे हळूच बघतात आणि एकमेकांना एकाच वेळी सॉरी असं म्हणतात आणि पुन्हा एकदा एकमेकांकडे बघतात. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा त्याला सॉरी म्हणते. मग आता नंदिनी हसते आणि म्हणते, मगाशी मी भांडले ना म्हणून सॉरी म्हणतीये. तेव्हा लगेचच जीवा म्हणतो, मी सुद्धा रूममध्ये मगाशी तुझ्याबरोबर भांडलो आणि म्हणून खरंच सॉरी. आणि खाली तू माझ्यासाठी भांडलीस आणि म्हणून थँक्यू सो मच असं जीवा तिचं कौतुक करत म्हणतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघून खूप वेळ हसते. मग आता जीवा विचारतो, असं का बघते? अगं मी जेन्युअनली थँक्यू म्हणालोय तुला. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ना, पण मी कुठे काय म्हणाले, कारण मला माहिती आहे ना की तुम्ही जेन्युअनलीच म्हणताय म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही मलाही जाणवलंय की तू माझ्यासाठी अगदी जेन्युअनली भांडू शकतेस. आय मीन थोड्या वेळापूर्वी मी तुझ्याशी ते भांडलो तरीही तू खाली तिथे माझ्यासाठी भांडलीस. तुला सांगू, मी स्वतःसाठी कधी इतका सॉलिड अजिबात भांडलो नसेन, पण या बाबतीतही तू एवढी हुशार असशील वाटलं नव्हतं मला. तेव्हा नंदिनी म्हणते, यात हुशारी कसली आलीये? अहो खऱ्यासाठी आणि चांगल्यासाठी बोलताना विचार करावाच लागत नाही. आपोआपच तोंडातून चांगले शब्द फुटतात आणि अगदी समोरच्याला ते पटतात सुद्धा. तेव्हा आता जीवा विचारतो, रम्या आणि वसू आत्याला हे पटलं असेल असं वाटतंय का तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, ते तर मला माहीत नाही, कारण त्या दोघींचं ना थोडं कठीणच आहे. तेव्हा जीवा म्हणतो, हो ते तर खरंच आहे. तेव्हा पुन्हा तो विचारतो, एक विचारू का? मग आता तो विचारतो, तू का भांडलीस माझ्यासाठी? नाही ग, म्हणजे खोलीत मी इथे तुझ्यासाठी अगदी भांडलो तरीही तू खाली माझ्यासाठी लढलीस. का बरं लढलीस? मग आता नंदिनी म्हणते, हे सगळं मी तुमच्याकडनं शिकले. लग्नात जसं माझ्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही लढलात, अगदी तसंच मला तुमच्यासाठी करावंसं वाटलं. पण एक सांगू का जीवा? मग आता तो म्हणतो, काय सांगायचंय? ती म्हणते, आई बाबा सोडले ना तर या घरात किंवा घराबाहेर कोणीही तुम्हाला जर कोणी काही बोललं ना, मला कधीच नाही आवडणार ते. तेव्हा नंदिनी आता आपलं काम करू लागते. तेव्हा जीवा तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा आता तो मनात विचार करतो, चकाचक बाई कितीही चिडली ना तरीही मनातून तिला माझी खूप काळजी आहे आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असं म्हणून आता ते दोघेही एकमेकांकडे बघतात. त्यानंतर मग आता नंदिनी विचार करते, कसं आहे मी यांची काळजी करतेय, पण जीवा या सगळ्याचा चुकीचा अर्थ तर नाही ना काढणार. तेव्हा जीवा विचारतो, नंदिनी काय झालं अगं, कसला विचार करतेयस? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हो काही नाही. तेव्हा आता पुन्हा ती म्हणते, जीवा एक सांगू? अहो आत्ता खाली मी तुमच्या बाजूने बोलले खरं, पण यापुढे तुम्ही आयुष्यात काय करायचंय याविषयी मी तुमच्याशी नाही बोलणार. काय आहे मी बोलेन सुद्धा, पण उगीच मी इंटरफेअर करतेय असं तुम्हाला अजिबात वाटायला नको. तेव्हा जीवा विचारतो, तू वेडी आहेस का? अगं अशा बावळट फिलिंग्स मला येऊच शकत नाही. अगं इनफॅक्ट मला कळून चुकलंय, तू इंटरफेअर केल्याशिवाय माझी गाडी ना रोळावर येऊच शकत नाही. खरं तर जेव्हा जेव्हा माझी रिक्षा खड्ड्यात अडकते ना
तेव्हा तेव्हा तूच पुश करून ती बाहेर काढतेस. तेव्हा नंदिनी आता हसते. मग आता जीवा म्हणतो, अगं खरंच तू ना खूप हुशार आहेस. पसारा आवरण्यापासून लोकांचं आयुष्य सावरेपर्यंत तुला सगळं जमतं. इनफॅक्ट मला असं वाटतं ना, तुझा जन्म हा फक्त लोकांना सावरण्यासाठी, पसारा आवरण्यासाठी आणि लोकांना प्रेम देण्यासाठीच झालाय. मग आता नंदिनी हसून म्हणते, थोडं प्रेम मिळवण्यासाठी जन्म झाला असता तर बरं वाटलं असतं. मग आता असं म्हणून दोघेही एकमेकांकडे बघतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा म्हणतो, मला ना त्या गरजू लोकांसाठी काहीतरी करायचंय नंदिनी. अगं तू जे आनंद निवासमधल्या लोकांसाठी करतेस ना, सेम तसंच करायचंय, पण मला हे जमेल ना गं. तेव्हा नंदिनी म्हणते की का नाही जमणार? अहो अर्थात जमणारच, आणि मी आहे तुमच्यासोबत. तर आता दुसरीकडे पार्थ आणि काव्या कॉफी पित असतात. समोर असणारं टवटवीत गुलाबाचं फूल आता पार्थ हातात घेतो आणि काव्यासमोर पकडतो. तेव्हा काव्या डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते आणि म्हणते, लिमिट क्रॉस करताय हा आता पार्थ तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, हो मला माहिती आहे मी लिमिट क्रॉस करतोय. तर काव्या आता त्याच्याकडे बघतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.